शांती. आज 21/4/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांच्या आठवणीत राहणे ही खूप गोड मिठाई आहे, जी दुसऱ्यांना पण वाटत राहा. अर्थात अल्फ आणि बे म्हणजे बाबा आणि वारस्याचा परिचय देत राहा. प्रश्न आहे, स्थायी आठवणीत राहण्याची सहज विधी कोणती आहे? उत्तर, स्थायी आठवणीत राहायचे असेल तर देहसहित जे पण संबंध आहेत त्या सर्वांना विसरून जा. चालता फिरता, उठता बसता आठवणीत राहण्याचा अभ्यास करा. जर योगामध्ये बसल्यावर लाल प्रकाशाची आठवण आली तर योग तुटून जाईल, मग स्थायी आठवण राहू शकणार नाही. जे असे म्हणतात की कोणी खास बसून योग करवून घ्यावा, तर त्यांचा पण योग लागू शकत नाही. गीत आहे, रात के राही थकमत जाना, म्हणजे रात्रीच्या प्रवाशांनो थकून जाऊ नका. ओम शांती. आता ही झाली योगाची गोष्ट, कारण आता रात्र आहे. रात्र कलियुगाला म्हटले जाते आणि दिवस सतयुगाला म्हटले जाते. तुम्ही आता कलियुगी रूपी रात्रीमधून सतयुगी रूपी दिवसामध्ये जात आहात. म्हणून रात्रीला विसरून दिवसाची आठवण करा. आता नरकातून बुद्धी काढून घ्यायची आहे. बुद्धी म्हणते बरोबर हा नरक आहे, दुसऱ्या कोणाची बुद्धी असे म्हणत नाही. बुद्धी तर आत्म्यामध्ये आहे. आत्म्याने आता जाणून घेतले आहे की बाबा रात्रीतून दिवसामध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, तुम्हाला स्वर्गात जायचे आहे, परंतु पहिले शांतीधाममध्ये जाऊन मग स्वर्गामध्ये जायचे आहे. तसे तर तुम्ही योगी आहात. पहिले घराचे म्हणजे परमधामचे व त्यानंतर राजधानीचे योगी आहात. आता हा मृत्यूलोक म्हणजे रात्र पूर्ण होणार आहे. आता दिवसामध्ये जायचे आहे. ह्याला ईश्वरीय योग म्हटले जाते. ईश्वर निराकार आपल्याला योग शिकवतात, म्हणजे आम्हा आत्म्यांची स्वतःसोबत सगाई करवतात. हा आत्मिक योग आहे आणि तो शारीरिक योग आहे. तुम्हा मुलांना एका जागी बसून योग करायचा नाही. ते तर मनुष्य जसे स्वतः बसतात तसे सर्वांनाच बैठक शिकवतात. इथे तुम्हाला बैठक शिकवत नाहीत. हां, सभेमध्ये कायदेशीर बसायचे आहे. बाकी योगामध्ये कसे पण बसा. चालता फिरता, झोपताना सुद्धा तुम्ही योग लावू शकता. चित्रकार योगामध्ये राहून चित्र बनवू शकतात. शिवबाबा ज्यांच्यासोबत तुम्ही योग लावता त्यांचे चित्र बनवतात. ते जाणतात की हे आपले बाबा निराकारी दुनिया परमधाममध्ये राहतात. आपण सुद्धा तेथील रहिवासी आहोत. आता आम्हा आत्म्यांना जायचे आहे. हे बुद्धीमध्ये चालता फिरता असायला हवे. असे नाही की मला तपस्येमध्ये बसवा, योग करवून घ्या, असे म्हणणे चुकीचे आहे. बुद्धू लोक असे म्हणतात. मुलं लौकिक पित्याला खास बसून आठवण करतात का? बाबा बाबा करतच राहतात, त्यांना कधी विसरत नाहीत. लहान मुलं तर अजून जास्त आठवण करतात. त्यांचे मुख चालतच राहते. आणि इथे पारलौकिक बाबांना का विसरून जाता? बुद्धियोग का तुटतो? मुखातून बाबा बाबा असे पण म्हणायचे नाही. आत्मा जाणते की बाबांची आठवण करायची आहे. जर खास बसून योग करण्याची सवय असेल तर तो योग सिद्ध होऊ शकत नाही. हा ईश्वरीय योग तुम्हाला स्वतः ईश्वर शिकवतात, म्हणून त्यांना योगेश्वर सुद्धा म्हणतात.
तुम्हाला ईश्वराने योग शिकवला आहे की मज पित्याची आठवण करा. असे नाही की जेव्हा दीदी मला योगामध्ये बसवतात तेव्हा मजा वाटते. मग त्यांचा योग कधी स्थायी राहू शकत नाही. समजा कोणाला हृदयविकाराचा त्रास होत आहे, तर त्यावेळी कोणी योगामध्ये बसवतील का? हे तर बुद्धीने आठवण करण्याची गोष्ट आहे. मनुष्य जे पण योग शिकवतात ते चुकीचे आहेत. ह्या दुनियेमध्ये कोणीही योगी नाहीत. तसे तर कोणाचीही आठवण करा, तो सुद्धा योगच आहे. जसे कोणाला आंबा चांगला वाटतो, तर तो पण त्याच्यासोबत योगच आहे. कोणाला लाल प्रकाश चांगला वाटतो, तर त्याचीच आठवण येते, तर त्याच्यासोबत हा योग झाला. परंतु इथे तर देहासहित देहाचे जे पण संबंध आहेत त्या सर्वांना विसरून मज एक पित्याचीच आठवण करा, म्हणजे माझ्यासोबत योग लावा, तर तुमचे कल्याण होईल आणि तुम्ही विकर्माजीत बनणार. बाबा येऊन सद्गतीचा रस्ता सांगतात. बाबांशिवाय दुसरे कोणीही सद्गती देऊ शकत नाहीत. बाकी सर्व दुर्गतीचा रस्ता सांगणारे आहेत. स्वर्ग सद्गतीला आणि मुक्तिधामला म्हटले जाते, जिथे आपण आत्मे आपल्या घरी राहतो. ह्यावेळी सर्वांना दुर्गतीमध्ये पोहोचवणारी मनुष्यमत आहे. निराकार बाबा येऊन सद्गती देतात. मग अर्धा कल्प आपण सद्गतीमध्ये राहतो. तिथे भगवंताला भेटणे किंवा मुक्ती जीवन मुक्ती प्राप्त करण्यासाठी दारोदारी कोणीही भटकत नाहीत. जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा दारोदारी शोधणे सुरू होते, कारण आपण पतित बनतो आणि त्यावेळी भक्तीची पण सुरुवात होणारच आहे. तुम्ही जाणता, आता आपण देह सोडून नंतर शिवालयामध्ये जाणार. सतयुग बेहदचे शिवालय आहे आणि ह्यावेळी इथे हे वैशालय आहे. ह्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या आहेत. जर शिवबाबांची आठवण करणार नाही तर ते योगी नाहीत, भोगी आहेत. जर तुम्ही कोणाला ऐकण्यासाठी सांगता तर ते म्हणतात, आम्ही 2 वचन ऐकणार. आता 2 वचन तर खूप प्रसिद्ध आहेत. मन मना भव, मध्याजी भव. माझी आठवण करा आणि वारस्याची आठवण करा. ह्या 2 वचनमुळेच जीवनमुक्ती प्राप्त होते. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर निरोगी बनणार आणि चक्राची आठवण केली तर धनवान बनणार. ह्या 2 वचनमुळे तुम्ही नेहमीसाठी आरोग्य संपन्न आणि नेहमीसाठी धनवान बनता. जर खरी गोष्ट असेल तर त्याप्रमाणे चालले पाहिजे. नाही तर हे लक्षात येते की हे बुद्धू आहेत. अल्फ आणि बे ही 2 वचन आहेत. अल्फ अल्लाह आणि बे रचना झाली. बाबा अल्फ आहेत. बे म्हणजे बादशाही अर्थात राज्यभाग्य आहे. तुमच्यामध्ये कोणाला बादशाही मिळते आणि कोणी प्रजेमध्ये जातात. तुम्हा मुलांनी हिशोब ठेवला पाहिजे की दिवसभरात किती वेळ बाबांची आणि वारस्याची आठवण केली. ही श्रीमत बाबाच देतात. आत्म्यांना बाबाच शिकवतात. मनुष्य धनासाठी किती डोके खातात, म्हणजे खूप प्रयत्न करतात. धन तर ब्रह्माजवळ खूप होते. जेव्हा पाहिले की अल्फकडून बादशाही मिळत आहे, तर मग विचार केला की हे धन काय करावे. मग का नाही सर्वच अल्फच्या हवाले करून बादशाही घ्यावी. तर ब्रह्मा बाबांनी ह्यावर एक गीत सुद्धा बनवले. अल्फला अल्लाह मिळाला, बेला मिळाली बादशाही. त्यावेळी बुद्धीमध्ये आले की मला तर विष्णू चतुर्भुज बनायचे आहे. मग आपण ह्या धनाचे काय करावे. बस ब्रह्मा बाबांच्या बुद्धीचे कुलूप उघडले. हे साकार बाबा तर धन कमवण्यामध्ये पहिले व्यस्त होते. जेव्हा राज्य मिळत आहे हे पाहिले तर त्यांनी विचार केला की ह्या गदाईचे काम का करावे, म्हणजे ह्या दुनियेचे काम का करावे. मग बाबा उपाशी तर गेले नाहीत ना. बाबांजवळ जे येतात
त्यांची खूप चांगली पालना होते. तसे तर घरामध्ये उपाशीच मरत असतील. इथे जे श्रीमताप्रमाणे चालतात त्यांना बाबांची खूप चांगली मदत प्राप्त होते. बाबा म्हणतात, सर्वांना रस्ता सांगा की बेहदच्या बाबांची आठवण करा आणि सृष्टीचक्राच्या ज्ञानाची पण आठवण करा, तर तुमची जीवनरूपी नौका पार होऊन जाईल. नावाडी नौका पार करण्यासाठी आलेली आहेत. तेव्हाच तर गातात, पतित पावन नावाडी. परंतु आठवण कोणाची करायची आहे हे सुद्धा कोणालाच माहीत नाही. कारण त्यांनी ईश्वराला सर्वव्यापी म्हटले आहे. एकाच शिवाच्या चित्राला भगवंत म्हणतात आणि मग लक्ष्मी नारायण किंवा ब्रह्मा विष्णू शंकर ह्यांना भगवान का म्हणतात? जर सर्वच पिता बनले तर वारसा कोण देणार? सर्वव्यापी म्हटल्यावर न देणारे राहतात, न घेणारे राहतात. म्हणूनच लिहिले आहे, ब्रह्माद्वारे स्थापना. वर शिव उभे आहेत. शिवबाबा ब्रह्माद्वारे देवता बनवतात, तर ब्रह्मा सुद्धा देवताच बनणार ना. हे काम एक बाबांचेच आहे. त्यांचीच महिमा आहे. एक ओंकार, अकाल मूर्त. आत्मा अकाल मूर्त आहे. आत्म्याला काळ खात नाही. तर बाबा सुद्धा अकाल मूर्त आहेत. देह तर सर्वांचा नष्ट होऊन जातो. आत्म्याला कधीच काळ खात नाही. तिथे म्हणजे स्वर्गामध्ये अचानक मृत्यू कधी होत नाही. ते समजतात की आपल्याला एक देह सोडून दुसरा घ्यायचा आहे. स्वर्गामध्येच आहेत तर पुनर्जन्म जरूर स्वर्गातच घेतील. इथे तर सर्व नरकवासी आहेत. ते म्हणतात, अमुक स्वर्गवासी झाला तर जरूर पहिले नरकामध्येच होता. एवढी साधी सोपी गोष्ट सुद्धा कोणी समजत नाहीत. संन्यासी सुद्धा जाणत नाहीत. ते तर ज्योती ज्योतमध्ये समावली असे म्हणतात. भारतवासी फक्त भगवंताची आठवण करतात. ग्रहस्थी भक्त आहेत, कारण भक्ती प्रवृत्ती मार्गवाल्यांसाठीच होते. ते तर तत्वज्ञानी आहेत. ते समजतात की आपण तत्वासोबत योग लावून लीन होऊन जाणार. ते तर आत्म्याला सुद्धा विनाशी मानतात. ते सत्य कधी बोलू शकत नाहीत. सत्य तर एक परमात्माच आहेत. तुम्हाला आता सत्याचा संग मिळाला आहे, तर बाकी सर्व खोटे झाले ना. कलियुगामध्ये सत्य बोलणारे कोणीच मनुष्य नाही. रचयिता आणि रचनेसाठी कोणीही सत्य बोलत नाहीत. बाबा म्हणतात, आता मी तुम्हाला सर्व शास्त्रांचे सार सांगतो. मुख्य जी गीता आहे त्यामध्ये पण परमात्म्याऐवजी मनुष्याचे नाव लिहिले आहे. जेव्हा ह्यावेळी कृष्ण तर सावळाच आहे. आता कृष्णाचे सुद्धा असे चित्र बनवावे जे मनुष्य समजून घेतील. 2 रंग घ्यायला हवेत. एकीकडे सावळ्या रंगाची छटा आणि दुसरीकडे गोऱ्या रंगाची. मग त्यावर समजावून सांगितले पाहिजे की कामचितेवर बसल्याने हे काळे बनतात, मग ज्ञानचितेवर बसल्याने हे गोरे बनतात. निवृत्ती आणि प्रवृत्ती 2च मार्ग दाखवायचे आहेत. लोहयुगानंतर स्वर्णयुग आहे. स्वर्ण नंतर मग तांबे होते. आत्मा म्हणते, आधी मी कामचितेवर होते, आता मी ज्ञानचितेवर बसले आहे. आता तुम्ही मुलं जाणता, आपण पतितापासून पावन बनतो. योगामध्ये राहून तुम्ही कोणतीही वस्तू बनवा तर ती कधीच खराब होणार नाही. बुद्धी ठीक राहिल्याने मदत मिळते, परंतु हे कठीण आहे. ब्रह्मा बाबा म्हणतात, मी सुद्धा विसरून जातो. हे एक मोठे ध्येय आहे. ह्यामध्ये खूप चांगला अभ्यास पाहिजे. स्थायी आठवण राहू शकत नाही. चालता फिरता आठवणीत राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आठवण तर कुठे पण करू शकता. आठवणीनेच बळ प्राप्त होते. ह्यावेळी खरा योग कोणीही जाणत नाहीत. बाबांशिवाय जे पण योग लावणे शिकवतात ते चुकीचे आहे. भगवंताने जेव्हा योग शिकवला तेव्हाच तर स्वर्ग बनला. मनुष्यांनी जेव्हा योग शिकवला तेव्हा स्वर्गापासून नरक बनला. कोणीही उलटी वागणूक थोडी जरी चालतात तर बुद्धीचे कुलूप बंद होऊन जाते.
10-15 मिनिटसुद्धा ते आठवणीत राहू शकत नाहीत. नाही तर वृद्ध लोकांसाठी, मुलांसाठी, आजारी असणाऱ्यांसाठी तर हे खूप सोपे आहे. खूप चांगली मिठाई आहे. जरी मुके किंवा बहिरे असतील ते सुद्धा इशाऱ्याने समजू शकतात. बाबांची आठवण करा तर हा वारसा मिळेल. कोणीही आले तर त्यांना सांगा, आम्ही तुम्हाला रस्ता सांगतो. बेहदचे बाबा स्वर्गाच्या रचयितेकडून स्वर्गाचा सदैव सुखाचा वारसा कसा मिळतो. ह्या छोट्या चिठ्ठी, पत्रके इत्यादी वाटत राहायला हवेत. त्यासाठी मनामध्ये खूप उमंग, उत्साह असला पाहिजे. कोणीही धर्माचे येतील तर आपण त्यांना असे समजावून सांगावे. बाबा म्हणतात, देहाचे सर्व संबंध सोडून माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही माझ्याजवळ येणार. सर्वप्रथम हा निश्चय करा, मग दुसऱ्या गोष्टी आहेत. तोपर्यंत तर पुढे जायचे नाही. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बस, हीच सर्वात उत्तम गोष्ट आहे. फक्त 2 अक्षर आहेत, अल्फ आणि बे, बाबा आणि वारसा. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आपले सर्व काही अल्फच्या हवाली करून बादशाही घ्यायची आहे. हिशोब ठेवायचा आहे की बाबा आणि वारस्याची किती वेळ आठवण राहिली. दुसरा सारांश, कोणतीही उलटी वागणूक चालायची नाही, म्हणजे उलटे वर्तणूक नको. स्थायी आठवणीत राहण्याचा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे, सर्व शक्तींनी म्हणजे शक्तीद्वारे प्रत्येक तक्रारीला समाप्त करून संपूर्ण बनणारे शक्तिशाली आत्मा भव. विस्तार आहे, मनामध्ये जर कोणतीही कमी असेल तर त्याच्या कारणाला समजून त्याचे निवारण करा. कारण मायेचा नियम आहे, जी कमजोरी तुमच्यामध्ये असेल त्या कमजोरीद्वारे ती तुम्हाला मायाजीत बनू देणार नाही. माया त्याच कमजोरीचा फायदा घेईल आणि शेवटच्या वेळी सुद्धा तीच कमजोरी धोका देईल. म्हणून सर्व शक्तींचा स्टॉक जमा करा, शक्तिशाली आत्मा बना आणि योगाच्या प्रयोगाद्वारे प्रत्येक तक्रारीला समाप्त करून संपन्न बना. हेच बोधवाक्य नेहमी आठवणीत ठेवा की आत्ता नाही तर कधीच नाही. आजचे बोधवाक्य आहे, शांती आणि धैर्यतेच्या शक्तीने विघ्नांना समाप्त करणारेच विघ्न विनाशक आहेत. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, आपले मुख्य लक्ष काय आहे, म्हणजे ध्येय काय आहे. सर्वप्रथम हे जाणणे जरुरी आहे की आपले मुख्य ध्येय काय आहे. ते सुद्धा चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. तेव्हाच पूर्णपणे त्या ध्येयामध्ये म्हणजे उद्देशामध्ये स्थित होऊ शकणार. आपले मुख्य ध्येय आहे, मी आत्मा त्या परमात्म्याची संतान आहे. मुळातच मी कर्मातीत आहे, परंतु स्वतःलाच विसरून गेल्यामुळे कर्मबंधनामध्ये आले आहे. आता पुन्हा ती आठवण आल्यामुळे या ईश्वरीय योगामध्ये राहिल्याने आपले केलेले विकर्म विनाश करत आहे. तर आपले ध्येय झाले की मी आत्मा परमात्म्याची संतान आहे. बाकी कोणीही आपणच देवता समजून त्या ध्येयामध्ये स्थित राहिले तर मग जी परमात्म्याची शक्ती आहे ती प्राप्त होऊ शकत नाही आणि तुमचे विकर्मसुद्धा विनाश होणार नाहीत. आता हे तर स्वतःलाच पूर्ण ज्ञान मिळाले आहे. मी आत्मा परमात्म्याची संतान कर्मातीत आहे. भविष्यामध्ये जाऊन जीवनमुक्त देवी देवता पद प्राप्त करणार. ह्या ध्येयामध्ये स्थित राहिल्यानेच ती ताकद प्राप्त होते. आता हे जे मनुष्य इच्छा ठेवतात की आपल्याला सुख, शांती, पवित्रता पाहिजे, ते सुद्धा जेव्हा पूर्ण योग असेल तेव्हाच तर प्राप्त होईल ना.
बाकी देवता पद तुमचे भविष्य प्रारब्ध आहे. आपला पुरुषार्थ वेगळा आहे आणि आपली प्रारब्ध सुद्धा वेगळीच आहे, तर ध्येय पण वेगळेच आहे. स्वतःला ह्या ध्येयामध्ये ठेवायचे नाही की मी पवित्र आत्मा शेवटी परमात्मा बनून जाईल, नाही, परंतु आपल्याला परमात्म्यासोबत योग लावून पवित्र आत्मा बनायचे आहे. बाकी आत्म्यांना काही परमात्मा तर बनायचेच नाही. अच्छा, ओम शांती.